भरत जाधव म्हणून आपल्या इथं वैष्णव धाम म्हणून गाव आहे पारुंड्याजवळ, आणि तिथला तो शेतकरी आहे. त्याच्याकडे 2 हेक्टर आंब्याची बाग आहे, आणि आंब्याच्या बागेमध्ये त्याच्याकडे हापूस आहे, केशर आहे, आणि राजापुरी आहे, आणि इतरही काही वाण त्याच्याकडे होते. आणि त्या वाणामध्ये तो आंब्याचं उत्पादन चांगल्यापैकी घेत होता. आणि त्याला काही आंब्याच्या झाडांवरती खूप मोठे आंबे सापडले, आणि आंबे सापडल्यानंतर ते आंबेच्या कोयी त्यांनी काढून तिथं टाकून दिल्या, आणि त्या कोयी उगवल्या, आणि उगवल्यानंतर त्यांनी ते आंबेची 2 झाडं त्यांनी आपल्या शेतात लावले. शेतात लावल्यानंतर 1-2-3 वर्षांनी तर त्याला उत्पादन यायला सुरुवात झाली. तर उत्पादन आल्यानंतर तो आंब्याचे पेटी घेऊन माझ्याकडे आला. ते जवळजवळ आंब्याचं वजन 900 ग्रॅम ते 1 किलो एवढं मोठं त्याचं वजन होतं. मग ते वजन पाहिल्यानंतर आणि त्याची चव खूप चांगल्यापैकी गोड आंबा होता. दिसायला कलर त्याचा आधी पिवळा, पिकल्यानंतर रंग आला होता, आणि त्याची साल साधारणपणे जाड असल्यामुळं त्याच्यात टिकाऊ क्षमता मला वाटली. आणि मग त्यांना मी विचारलं की अशा प्रकारचे तुमच्याकडे किती आंब्याचे झाडं आहेत? तो म्हणाला 2 आहेत. मग म्हणालं की आपण काय करूया, हा नवीनच वाण मला दिसतोय, हा हापूस पण नाही, हा केशरही नाही, हा राजापुरी नाही, आणि इतरही कुठल्या आंब्याची आज याची तुलना होऊ शकत नाही. तर आपल्याला याच्यामध्ये या आंब्याच्या जातीचं तुमच्याकडे ते तू शोधून काढले. कारण त्यांनी कष्ट काय घेतले की जेवढ्या कोया सापडल्या त्या कोयातून नेमके 2च कोयांची आंब्याची झाडं त्यांनी शोधली. ते कष्ट त्याचे मोठे आहेत, आणि म्हटलं तुझे कष्ट मोठे आहेत, तुला या कामाचं फळ तुला मिळालं पाहिजे. आणि मग आम्ही त्याला कृषी विज्ञान केंद्रात आमचे टेमकर सर असतील, कीटकशास्त्रज्ञ गावडे सर असतील, डॉक्टर प्रशांत शेटे असतील, यांच्याशी मी चर्चा केली, आणि म्हटलं या आंब्याच्या बाबतीमध्ये आपण याला प्रयत्न करून याचं